अंपायर एक मिनिट मॅच चालू करू नका. बॅटिंग टीमचा अतिरिक्त प्लेअर येऊ द्या प्लीज आमच्याकडे, कारण इंडिव्हिज्युअल प्राइजेस आहेत आणि तुमचा प्राइज कोणा दुसऱ्याला जाईल हे तुम्हाला देखील बघावलं जाणार नाही, कारण इतके चांगले इंडिव्हिज्युअल प्राइजेस देखील ठेवलेत. चला आलाय सर, लेट्स बिगिन. चला पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहताय आर दक्षिण चषक 2026 क्रिकेटचा हा महासंग्राम मैदानाच्या आत सज्ज झालाय. आता पहिलाच बॉल यावेळेला उंच आकाशात आहे, झेल बाद होण्याची दाट शक्यता, पण थोडेसे एफर्ट कमी पडतायत आणि त्याचमुळे स्ट्राईक देखील होते रोटेट. पहिल्याच बॉलवर अगदी साथ मिळाली आहे नशिबाची आणि स्ट्राईक देखील झाली आहे रोटेट. नक्कीच या आयोजनाला देखील सलाम करावा लागेल, कारण जितकं कौतुक करावं तितकं कमी. म्हणजे या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर सर्व काही अगदी प्रोफेशनल क्रिकेट सारखंच आहे. मग ते लाईव्ह असेल, ते अंपायर्स असतील, त्यानंतर कॉमेंट्री टीम असेल, त्यासोबत मैदान आपण पाहतोय, अगदी सर्व काही ऑन द मार्क. यावेळेला अजून एक चांगला बॉल आहे, धाव घेण्याची संधी मिळणार नाही, कारण चांगलाच बॉल हाताळलाय आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुद्धा बॉलला थांबवलाय आणि म्हणूनच हा येतोय डॉट. चांगली सुरुवात झाली आहे यावेळेला गोलंदाजी करणाऱ्या संघाकरिता, कारण रोखलंय, पॉवर प्लेचं षटक आहे आणि आतापर्यंत तरी रोखलंय. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, बॅटची इनर एज, बॉल चाललाय लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये, एकच धाव मिळेल, दुसऱ्याचा आता प्रयत्न होणार नाही, कारण फिल्डर देखील तितकाच चतुर चाणाक्ष, बॉल स्वतःच्या हातापर्यंत घेऊन आलाय आणि ही एकच धाव. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत होतोय पूर्ण. 3 चेंडूनंतर धाव संख्या आपण पाहतोय 2. पॉवर प्लेच्या षटकात एकंदरीत जर आपण पाहिलं तर ट्रेडिशनल फील्ड सेटअप आपण पाहतोय, एक लॉंग ऑन आहे आणि त्याच्या जोडीला एक डीप मिड विकेट सुद्धा. हलक्या हाताने फक्त ग्लाइड करायचं काम केलंय, शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग होते, एकच धाव मिळेल. पॉवर प्लेच्या षटकात असं वाटतंय जणू काही आतापर्यंत बांधून ठेवलंय, रोखून ठेवलंय अगदी फलंदाजांना. गोलंदाज कमर हसन सांगतोय की जर तुम्हाला धावा करायची असतील तर मेहनत करा, मी काही तुम्हाला सहसा ते षटकार चौकार खेचू देणार नाहीये, आणि म्हणूनच त्याला पहिलं षटक हाताळण्याकरिता पॉवर प्लेच्या या महत्वाच्या षटकात आमंत्रित केलंय. अजून एक चांगला बॉल या वेळेला, बॅटची कड लागली होती पण नो मॅन्स लँड मध्ये हा बॉल जाऊन आता डिलिव्हर होईल आणि ही एकच धाव मिळेल. आता चांगली गोलंदाजी होती. चला बॅटची मागणी होती, या षटकानंतर बॅट घेऊन जायची. आफ्टर द कम्प्लिशन ऑफ दिस ओव्हर आपण बॅट घेऊन जाऊ शकता मैदानाच्या आत. षटकाचा आता शेवटचा चेंडू असेल, कमर हसन चांगलीच गोलंदाजी करतोय, 4 धावा खर्चल्यात आतापर्यंत, मोठे फटके आलेलेच नाहीयेत. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील, हा देखील बॉल अगदी खोलवर पद्धतीचा, अगदी यॉर्कर, हा होतोय डॉट. षटक क्रमांक 1 चा खेळ आता होतो पूर्ण आणि षटक क्रमांक 1 पूर्णत्वास आल्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय 4 बिनगडी बाद. नवीन गोलंदाज आता कोण येते गोलंदाजी मार्कवर हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. रोशन आहे का तर नक्कीच सर. 4 धावा झाल्यात, 4 धावा आपण पाहतोय धाव फलकावर आणि दुसऱ्या षटकासाठी आता आलाय गोलंदाजी मार्कवर रोशन, ज्याने गेल्या मॅच मध्ये देखील चांगलंच काम केलं होतं आपल्या संघाकरिता, पण क्षेत्ररक्षकांनी तितकीशी साथ त्याला दिली नव्हती, कारण वारंवार नक्कीच विकेटचे चान्स ते क्रिएट करत होते, पण त्यासोबतच झेल तितके ड्रॉप झालेत. आणि आता महत्वाची गोष्ट म्हणजे पॉवर प्लेचं बंधन आता मोकळं झालंय, म्हणजेच सर्कलच्या आत 4 आणि सर्कलच्या बाहेर उर्वरित खेळाडू आपण ठेवू शकता. पण त्यासोबतच ही गोष्ट देखील लक्षात घ्या, स्क्वेअर लेगच्या खेळाडूच्या मागे जर 3 खेळाडू असले तर कुठलंही दुमत नसेल, पंच थेट नो बॉलचा इशारा देतील आणि पुढील बॉल असेल तो म्हणजे फ्री हिट. ओव्हर नंबर 2 साठी रोशन आलाय बॉलिंग मार्कवर. गेल्या मॅच मध्ये जी कॅच पकडली ती देखील प्रेक्षकांच्या लक्षात आहे. पहिलाच बॉल यावेळेला शॉर्ट बॉल हाताळलेला आणि यस पंच वळतील आणि सांगतायत की येस इट इज अ वाईट बॉल. कारण आपण जर पाहिलेत ना तर रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो कशा पद्धतीने बॉल अगदी ग्रिप करू शकलेले नाहीयेत आणि म्हणूनच हा वाईट बॉल आलाय. एक चांगला असेट आहे रोशन टीम करिता, ज्याप्रमाणे त्याचा खेळ राहिलाय. यावेळेला बॅकफुटवर जाऊन पुल करायचा प्रयास केला तर होता, पण आता हा देखील बॉल डॉट येतोय. हवी तशी सुरुवात आता फलंदाजी झालेली नाहीये आणि त्याचं पुरेपूर श्रेय जात आहे ते म्हणजे सर्वच गोलंदाजांना जे आतापर्यंत वापरलेत. पहिल्या ओव्हरमध्ये आपण कमर हसनला पाहिलं, त्याच्यानंतर आता रोशन, म्हणजे आतापर्यंत सर्व काही अगदी ओके मध्ये चाललंय.
गोलंदाजी करणाऱ्या टीम करिता. आणि आता थोडासा विचार विनिमय केल्यानंतर फील्ड सेटअपमध्ये एक बदल आपण पाहतोय. कव्हरचा खेळाडू सर्कलच्या आत आलाय आणि एक डीप फाईन लेग पाठवला गेलाय. म्हणजेच काय तर रोशनची गोलंदाजी आता कुठे ना कुठे बॉडी लाईन असण्याची पूर्ण दाट शक्यता आहे, कारण फील्ड सेटअप त्यांनी बदललाय. आणि याचकरिता बघा ना, मी उल्लेख देखील केला होता की त्याच पद्धतीने आता गोलंदाजी राहू शकते आणि तेच झालंय. आणि आता थ्रो देखील येतोय, पण इतका वेळ तुम्ही बॉल हातात घेऊन करत काय होता नक्की? त्यांनी बॉल अगदी पाहिला, हिरव्या रंगाचा आहे, अगदी चांगला आहे, ते सगळं पाहिल्यानंतर थ्रो केलाय. आणि तेच यष्टीरक्षक देखील सांगतोय की जर लवकर जर थ्रो केला असता तर नक्कीच एकच धाव मिळाली असती. पण नेव्हरदलेस स्कोर आता पुढे जाऊन पोहोचला 7 धावांवर. रोशन आता बॉडी लाईन नक्कीच अटॅक राहील, कारण प्रोटेक्शन त्या ठिकाणी घेतलं गेलंय. पुन्हा एकदा 30 दिशा, पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक, आणि आता कुठलीही वेळ न घेता लगेच थ्रो देखील केलाय. माझा आवाज नक्कीच मला वाटतं पोहोचला असेल त्यांच्यापर्यंत, आणि लगेच हा थ्रो देखील झालाय. आता रोशनची गोलंदाजी पुन्हा एकदा आता आपण पाहतोय मैदानाच्या आत. आर दक्षिण चषक 2026 महासंग्राम येतोय तुमच्या भेटीला नक्कीच. पुन्हा एकदा आता 30 दिशा, पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आता पिक्चर मध्ये आलाय. एक धाव तर पूर्ण झाली आहे, दुसऱ्यासाठी आता पळायला निघाले, धावपळ होते मैदानाच्या आत. आणि पाहता पाहता या 2 धावा झाल्यात आता पूर्ण. आणि हेच तर मी उल्लेख केला होता की ज्याप्रमाणे आपण फील्ड सेटअप लावली आहे त्याचप्रमाणे गोलंदाजी करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण कधी कधी घडतं काय की नक्की आपण कव्हरचा खेळाडू आत घेतो आणि कव्हरच्या दिशेनेच बॉल करून बसतो आणि चौकार येतो त्या दिशेने. पण तसं न होता बॉलिंग अप टू द फील्ड ज्याला म्हणतो तेच करतोय आता रोशन मैदानाच्या आत. पुन्हा एकदा सुपला शॉट खेळायचा प्रयत्न, पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक, आणि पुन्हा एकदा त्या 2 धावा घेण्याची संधी. पण आता त्यांनी सांगितलंय की चालेल 2 धावा करून घ्या. बघा आता आवाज येऊ लागलेत, विकेट सॅक्रिफाईस करायचे नक्कीच हे संदेश आहेत. आणि फलंदाज तेच सांगतो, अरे बाबा मी तर नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने, मी स्वतः आउट झालो असतो आता. आणि म्हणूनच टाइमात मैदानाच्या आत येणं गरजेचं आहे. धाव संख्या 12 धावा आपण पाहतोय. बॉल टू बॉल इक्वेशन असू शकतं जर हा बॉल डॉट आला तर. पण आता यावेळेला हुक तर केलाय, क्षेत्ररक्षक धावतायत, पळतायत, प्रयास करतायत, आणि घडलंय काय? नाही थांबणार बॉल, अगदी निघून चाललाय सीमारेखा बाहेर. पुन्हा एकदा 30 दिशा आपण पाहिली. मागच्या दिशेला प्रयास केला होता सूर्यकुमार यादव साइड हा स्ट्रोक खेळण्याचा, पण शेवटच्या क्षणी क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि बॉल चाललाय सीमारेखाच्या बाहेर. चौकार. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आता 16, बिनगडी बाद. आणि आता एक संदेश चाललाय मैदानाच्या आत. पाणी आहे का संदेश आहे हे देखील पाहावं लागेल. येस सर, काय घडलंय नक्की मैदानाच्या आत? फलंदाज रिटायर होतोय का? येस, चला फलंदाज रिटायर होतोय आणि हे होणारच होतं. ज्याप्रमाणे आता आवाज येऊ लागले होते पबुलेंच्या दिशेने. नवीन फलंदाज गणेश येतोय. गणेश आपल्याला विनंती थोडंसं स्पीडअप करत जायचंय प्लीज. थँक्यू गणेश. अमित, नवीन गोलंदाज अमित आलाय आता. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाजी करतो. गेल्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी राहिली होती. क्षेत्ररक्षकांनी 2दा त्याच्या ओव्हरमध्ये त्या विकेट ड्रॉप केल्या होत्या. सहज सोपे झेल धरतीदान केले होते, पण पुन्हा एकदा कर्णधारांनी आता भरोसा दाखवलाय आणि अमितला सांगितलं की येस तूच आहेस तो गोलंदाज ओव्हर क्रमांक 3 करिता. यशांच्या मागे आपण पाहतोय कर्णधार स्वतः आहेत, ज्यांनी गेल्या मॅच मध्ये 3 चेंडूंमध्ये 3 उत्तुंग षटकार लगावले होते. तोच यष्टीरक्षण करतो. धावसंख्या 16. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर, आणि पंच सांगतायत की येस इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात ही 1 धाव. आता धावसंख्या 17. रिटायर्ड हर्टच्या पद्धतीने आपण पाहिलं फलंदाज स्वखुशीने मैदानाच्या बाहेर गेलेत, कारण नक्कीच त्यांना गणेशला मैदानाच्या आत आणायचं होतं आणि तो गणेश आता आलाय सुद्धा. पाहूया कितवर धावांपर्यंत आता मजल मारतोय हा संघ.
यावेळेला वाईड लाईन अँगल करत असताना तीच गोलंदाजी करण्याचा प्रयास आहे, पण चुकतायत आता गोलंदाज. थोडंसं आत्मपरीक्षण, थोडंसं आत्मचिंतन आता करावं लागेल. स्वतःची आता दोन शब्द एक्सचेंज करावे लागतील की कशा प्रकारची मला गोलंदाजी नक्की करायची आहे. यावेळेला टप्पा चांगला आहे, बॉल उंच आकाशात, झेल बाद होण्याची दाट शक्यता, पण पुन्हा एकदा तेच घडतंय जसा मी उल्लेख केला होता. अमित मला वाटतंय आज सकाळी देवळात जाऊन आलेला नसावा. विकेटचे चान्स तो क्रिएट करतो आणि त्याचे झेल ड्रॉप होतात. अशा वेळेला गोलंदाजांनी नक्की करावं काय, कारण ह्याच पद्धतीने तुम्ही एक मॅच हरलेले सुद्धा आहात, या गोष्टीकडे देखील तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. यावेळेला आल्या आल्या अगदी रिव्हर्स खेळलाय गणेशची बॅट, अगदी तळपलीच होती आणि म्हणूनच मैदानाच्या आत त्याला अगदी क्रुशियल मोमेंटवर पाठवलं गेलंय. आल्या आल्या रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहू शकतो कशा प्रकारे त्यांनी पाहिलं की बॉलचा टप्पा कसा आहे, बॉल माझ्या रेंजमध्ये आहे का, आणि लगेचच त्यांनी आपला स्टान्स बदलला आणि रिव्हर्सच्या मार्फत हा बॉल पाठवून दिला सीमारेखा बाहेर. पुन्हा एकदा तोच प्रयास आपण पाहिला, पण यावेळेला गतीमध्ये केलेलं परिवर्तन आणि त्यामध्ये आता अडकलाय गणेश. गणेशला देखील थोडासा टाइम आता स्पेंड करावा लागेल खेळपट्टीवर, कारण मैदानाच्या आत तग लावून उभं राहणं महत्वाचं आहे. धावा येतील. यावेळेला खूप लांबवरून खेळण्याचा प्रयत्न, आता क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली आणि यावेळेला अमितला फायनली मिळते विकेटची हमी. फलंदाज गणेश एक चौकार लगावल्यानंतर परततोय तंबूच्या दिशेने. प्रीतम यांच्याकडून ती कॅच कंप्लीट होताना आपण पाहिली. अगदी कूल माइंडेड, काम माइंडेड बॉलच्या खाली आले. आपला हातांचा जो गेअर आहे तो अगदी त्यांनी प्रॉपर समाप्त केला आणि नंतर कॅच देखील कंप्लीट केली. आणि फलंदाज गणेश जो महत्वाचा खेळाडू होता तो आता मैदानाच्या बाहेर चाललाय. धाव संख्या झाली आहे 23, 23 धावा. 2.4 चेन्नईचा खेळ आतापर्यंत पूर्णत्वास आलाय. नवीन फलंदाज सुजित आलाय मैदानाच्या आत. संघाचा कर्णधार सुद्धा आहे आणि कर्णधार पद आता भूषवत असताना एक कॅप्टन्स इनिंग देखील खेळावी लागेल, कारण संघ थोडासा आता अडचणीत आहे. यापुढे आता आहेत तुमच्याकडे बॉल चांगले शिल्लक आहेत, षटक आहेत तुमच्या हातात, पण त्या प्रकारची फलंदाजी देखील होणं गरजेचं आहे. अमितचं देखील कौतुक करावं लागेल. तो चौकार आला तरी त्यानंतर चांगला कमबॅक त्याच्या मार्फत आपण पाहतोय. यावेळेला अजून एक चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर हात बळ अगदी वळण घेत आहे हा बॉल. जागा बनवत हा बॉल फोर्स करायचा होता, पण वळण इतकं होतं या बॉलमध्ये की प्रॉपर कनेक्शन करू शकलेलं नाहीयेत आणि हा येतोय डॉट बॉल. चला आता शॉर्ट किपिंग करण्याकरिता यष्टीरक्षक सज्ज झालाय. पुन्हा एकदा तीच चूक होते, अपील झाली आहे आणि अपील करतायत पंच, सांगतायत की अजून मोठ्याने करा, जर नॉट आउट असेल तर तो नॉट आउटच दिला जाईल. षटकाची आता होते समाप्ती. 3 षटकांखेरीज धाव संख्या झाली आहे 23. आफ्टर द कंप्लीशन ऑफ ओव्हर नंबर 3 द स्कोर इज ॲट 23 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. चला गुड्डू भाऊ लगेच बॉलर आपला इन्व्हाइट करा प्लीज. आपण पाहतोय आता वेळ जाऊन पोहोचलाय, 2:30 वाजलेले आहेत आणि अजूनही आपल्याकडे बरेच सामने खेळवायचे आहेत. गुड्डू यांनी नक्कीच गेल्या मॅच मध्ये काय फलंदाजी केली होती, अगदी लांबवरचे षटकार त्यांनी लगावले होते. टीमला संकटातून बाहेर काढण्याचं काम त्यांच्या मार्फत झालेलं, पण शेवटच्या क्षणी ते मॅच मधून बाहेर गेले. त्यांना तो मॅच आपल्या हातून निसटावा लागला. आपण पाहताय बृहन मुंबई महानगरपालिका आर दक्षिण चषक 2026 आणि आपले सर्व मान्यवर देखील सकाळी सकाळी आपल्यासोबत जोडले गेले होते. त्यांच्या मार्फत आपण स्पर्धेचं उद्घाटन आणि खेळपट्टीचं पूजन देखील पाहिलं. आणि आता पुन्हा एकदा वळूयात मॅचच्या दिशेने. यावेळेला बॅटची कड तर लागली आहे आणि पंच सांगतायत की येस इट इज OUT आउट.
नवीन फलंदाज मला वाटतं शंकर जातोय मैदानाच्या. शंकर भाई थोड़ा सा स्पीड अप करिए प्लीज, थोड़ा सा जल्दी जाइए. आपण पाहतो धाव गती अजूनही हवी तशी मेंटेन केली गेलेली नाही आहे, कारण गोलंदाजी त्याचप्रमाणे होत्या. अगदी रोखून ठेवलाय. धाव बनवल्याला कुठली संधीच देत नाहीयेत. गोलंदाज वारंवार प्रश्न विचारतात फलंदाजांना की आम्ही तुम्हाला सहजासहजी धावा बनवून देणार नाही आहोत. तुम्हाला जर धावा करायच्या असतील तर आमच्या विरोधात जाऊन तुम्हाला ते हल्ले करावे लागतील, प्रयत्न करावे लागतील, प्रयास करावा लागेल. पण आता पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय या पुढील डावात. अजून एक चांगला बॉल अगदी खोलवर पद्धतीचा. एक धाव तर पूर्ण झाली आहे आणि आता एकाचं परिवर्तन 2 मध्ये आणि आता या 2च धावा. दोन धावा मिळाल्यानंतर धावसंख्या आता 25 वर जाऊन पोहोचते. 3 विकेट आतापर्यंत आपण गमावल्या आहेत. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 25. गोलंदाज कुमारसन चांगलीच गोलंदाजी करतोय मैदानाच्या आत. अगदी मलिंगाच्या पद्धतीने ही गोलंदाजी आपण पाहतोय आणि आता गोलंदाजी करता करता त्याचा बूट नक्कीच शहीद झालेला आपण पाहतोय. सोल निघालाय आता बुटाचा, पण तरी सुद्धा तो सांगतोय की नाही, मी बॉलिंग करणार आहे, माझ्या संघाला माझी गरज आहे आणि मी गोलंदाजी करूनच थांबेन. नक्कीच असा मी उल्लेख केला. सोल निघालाय त्या बुटाचा, पण तरी सुद्धा कुमारसन पुन्हा एकदा सज्ज झालाय. राईट टाइम राऊंड. मलिंगा आणि पतिरानाच्या ऍक्शनची ओळख देणारा हा देखील गोलंदाज शेवटच्या क्षणी आपण पाहतोय. अगदी हात राऊंड आर्म येतोय. बॅटची पुन्हा एकदा कड लागली. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग होते आता आणि एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काहीच नाही. आता रोखून ठेवण्याचं काम या गोलंदाजांनी खूप सुंदररित्या केलंय. 4थ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय आणि 4थ्या षटकात आतापर्यंत धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 26. .4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. विजय येतोय बॉलच्या खाली आणि विजय चूक करत नाहीये. विजयनी अगदी एक चांगला झेल टिपलाय आणि या ठिकाणी खेळ संपतोय. फलंदाज सुजितचा कर्णधार पवेलियनच्या दिशेने परततोय पुन्हा एकदा. धावसंख्या 26. मोठे फटके येतच नाहीत. असं वाटतंय की कुठे ना कुठे आता दुष्काळ पडलाय की काय त्या मोठ्या फटक्यांवर. कारण ज्याप्रमाणे आता गुड्डूबाई टीमला लीड करतायत यशांच्या मागणं आपण त्यांना पाहतोय. अभि आता गेलाय नवीन फलंदाज. अभिला देखील स्वतःला आता कळवावं लागेल की अभि नाही तो कभी नाही. धावा कराव्या लागतील. मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करावा लागेल. धावसंख्या झाली आहे 26. शेवटचा बॉल 4थ्या षटकातील. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला होता यावेळेला आणि एक चांगलं शतक आपण जर पाहिलं कुमारसनचं चांगलं पूर्ण झालंय आणि चांगलीच गोलंदाजी राहिली आहे. 2 षटकात फक्त आणि फक्त 7 धावा खर्च करत असताना 2 विकेट आपल्या नावावर केल्या आहेत. म्हणजेच काय तर चांगली गोलंदाजी राहिली आहे. हे विसरून देखील चालणार नाही की या स्पर्धेत प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं जाणार आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर आणि त्यासोबतच अजून काही जर पारितोषिकं असतील तर ती देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. पण सध्या तरी या तिन्ही गोष्टींमध्ये चांगलं कामगिरी करणं हे तुमचं सर्वाधिक महत्त्वाची जबाबदारी राहायला हवी. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हर. आता यापुढे शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. पहिल्याच बॉलवर हलक्या हाताने खेळलंय. पॉइंटच्या दिशेने स्टिअर केलंय. एकच धाव मिळेल. शंकरला नक्कीच असं वाटतंय की अभि त्या धावा करू शकतो आणि म्हणूनच त्यांनी लॉजिक लावत असताना 1 रन आता करून दिला आणि अभिला सांगितलं की अभि मला तुझ्यावर भरोसा आहे. 1 ते 2 षटकार आता खेच. यावेळेला दिशा दाखवायचं केलंय काम. 1 धाव मिळाली. आता दुसऱ्याचा प्रयत्न होईल का नाही हे देखील पाहावं लागेल. पण पुन्हा एकदा रोशनच्या हाती तो बॉल थ्रो होतोय आणि त्याआधी फलंदाज होईल बाद. शंकर बॅक टू द पवेलियन.
कोण नाही बचपन किशोर नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने आता किशोर पोहोचलेत आणि शेवटचे अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला समोरची दिशा निवडली, पाहावं लागेल आता सुद्धा 2 धावा पळतील का. एक तर पूर्ण झाली आहे कमरसनच्या हातात हा बॉल, पण थ्रो अगदी वेवड आपण पाहतोय आणि त्याचमुळे या 2 धावा पाहता पाहता अगदी सहजरित्या पूर्ण झाल्या आहेत. पण त्याआधी 1 रन शॉट. चला 1 धाव आपण शॉट पळालेले आहात. चला आर्ग्युमेंट नको आहे, कुठलीही आर्ग्युमेंट नको आहे, कारण आपण कुठल्याही आर्ग्युमेंटला अंपायरच्या पुढे डिस्कशनला स्कोपच दिलेला नाही या स्पर्धेत. पंचांनी सांगितलं मग विषय संपतो तिकडे आणि 1 धाव शॉट आहे. कारण पंच पण आपण जर पाहिले तर अगदी न्यूट्रल आहेत, कोणाच्या ओळखीचे किंवा परिचयाचे नसून क्रिकेट फक्त ते एक्झामिन करायला या ठिकाणी आल्यात आणि म्हणूनच बॅट पूर्ण ड्रॅग करायची आहे. धावसंख्या आपण पाहतो 29. अजूनही संधी आहे, अभिषेककडे ती क्षमता सुद्धा आहे ते मोठे स्ट्रोक खेळण्याची आणि यावेळेला विकेट करायचा प्रयत्न तर केला. आता पाहूया पुन्हा एकदा 2 धावा घेऊन स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील का, हे देखील पाहणं तितकंसं महत्त्वाचं राहील. पण नाही, यावेळेला सांगितलंय की 1च धाव आणि एकावरच आपण मानूयात समाधान. धावसंख्या झाली आहे 30. शेवटचे 2 बॉल आता मैदानाचे आत शिल्लक. लास्ट 2 बॉल्स टू गो. बॅकफुटवर जाऊन कट करायचा प्रयत्न केलेला, पण अजूनही स्वतःकडे स्ट्राईक ठेवत नाही अभिषेक. पंचांकडे अगदी आशापूर्वक नजरेने पाहत होते, पण पंचांनी सांगितलं की बॉल तुमच्या रीचमध्ये आणि ऑफ स्टंपच्या खूप जास्त जवळून निघालाय आणि म्हणूनच हा बॉल सेफ आहे. आता मोठ्या फटकासाठी जातील किंवा सिंगल डबल रोटेट करून पुन्हा एकदा धावगती वाढवण्याचं काम करतील हे देखील पाहावं लागेल. विकेट करायचा प्रयत्न केलाय, पॉईंटच्या दिशेने बॉल जातोय. 1 धाव तर पूर्ण झाली आहे. शेवटच्या क्षणी झालेली चूक एकाला 2 धावांमध्ये आता परिवर्तित करते आणि आता पाहावं लागेल तिसऱ्यासाठी निघतील का. शेवटचा बॉल आहे या इनिंग मधील आणि अशा प्रकारे आता ही इनिंग देखील होते कंप्लीट आणि 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 33 धावांचं आता लक्ष आहे. 33 रिक्वायर्ड इन नेक्स्ट 5 ओव्हर्स. चला आर साऊथ मेंटेनन्स आणि टीम डेफ यायचे टॉस करीता. आर साऊथ मेंटेनन्स आणि टीम डेफ. आपण इनिंग ब्रेक जोपर्यंत आपल्याकडे आहे, लेट्स युटिलाइज द टाइम. आपण टॉस पूर्ण करून घेऊयात.
चला इनिंग क्रमांक 2चा खेळ विदाउट वेस्टिंग एनी टाइम आपण सुरू करणार आहोत आणि यापुढील मॅच आर साऊथ मेंटेनन्स आणि टीम डेफ कर्णधाराने यायचंय आमच्यापर्यंत नाणेफेकीचा कौल करण्याकरिता. दोन्ही संघ जर सज्ज असतील तर आपण नाणेफेकीचा कौल देखील करून घेणार आहोत आणि यापुढे होते मॅचला सुरुवात. एक माफक लक्ष आता तुम्हाला पाठलाग करायचं आहे 33 धावांचं, पण लो स्कोरिंग मॅच खूप जास्त वेळेला अगदी इंटरेस्टिंग रीतीने पूर्ण पार पडतात हे देखील आपण पाहिलं आहे आणि त्याच पद्धतीची आता गोलंदाजी व्हायला हवी. आणि सर्वाधिक महत्त्वाचा खेळाडू म्हणजे आता तो स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने आहे गुड्डू, याला तुम्हाला लवकरात लवकर बाद करावं लागेल, अन्यथा स्लो पॉयझनचं काम तो करू शकतो. पंचांचा कॉल येईल, लेट्स प्ले आणि आपण करणार आहोत आता सामन्याला सुरुवात इनिंग क्रमांक 2च्या. आणि येस लेट्स प्ले असा कॉल आलाय. आता 30 चेंडू आणि 33 धावांचा करायचा आहे पाठलाग. महत्वपूर्ण मॅच येते तुमच्या भेटीला. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आर दक्षिण चषक 2026 RJ रजनीश या यूट्यूब लाईव्ह चॅनलवर देखील घर बसल्या या स्पर्धेचा आनंद आपण घेऊ शकता. वळत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने 30 चेंडू 33 धावांची गरज. गणेश बॉलिंग मार्कवर तयार. गणेशचा पहिलाच बॉल यावेळेला गॅपमध्ये ढकलण्याचं फक्त काम केलंय आणि गेल्या मॅच मध्ये जी बॅटिंग थांबवली होती तिथूनच पुन्हा एकदा सुरुवात करतोय गुड्डू. पहिल्याच बॉलवर चौकार, 4 धावा. गुड्डू जितका स्ट्रॉंग लेग साइडच्या दिशेने आहे ना मित्रांनो, तितकाच ऑफ साइडच्या दिशेने तो फटकेबाजी करू शकतो. याचाच प्रात्यक्षिक त्यांनी दाखवलंय. अगदी तोजवर स्वतःच्या बॉडीला बॅलन्स केलं, पाहिलं की एक मोठा गॅप आहे आणि पॉइंट जर आपण पाहिलं तर पॉइंटचा खेळाडू अगदी स्क्वेअर उभा आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी तो बॉल चिरून काढण्यामध्ये यशस्वी राहिला. पहिल्याच बॉलवर चौकार. यावेळेला पुन्हा एकदा 30 दिशा आणि आता बदलतंय फलंदाजी करण्याची दशा. फलंदाज होतोय बाद. सर्वाधिक महत्वाचा गडी आता होतोय बाद. सर्वाधिक महत्वाचा मोहरा टिपलाय आता. गणेश यांनी फलंदाज झालाय बाद. फर्स्ट इनिंग मध्ये गणेश यांनी देखील एक चौकार लगावला, त्यानंतर ते बाद झाले. सेकंड इनिंग मध्ये गुड्डूने देखील एक चौकार लगावला, पुन्हा एकदा गुड्डू बाद. आणि यावेळेला जरी माफक लक्ष असलं तरी सुद्धा या मॅच मध्ये अजून खूप काही दडलेलं आहे, अजून खूप काही लपलेलं आहे आणि म्हणूनच नवीन फलंदाज लवकर पाठवा मित्रांनो. 30 यार्ड सर्कल पर्यंत पोहोचला बॅट्समन तरी तुमचा फलंदाज तयार नाहीये. चला विजय, थोडीशी घाई करा लगेच प्लीज मैदानाच्या आत जाताना. कोण जिंकलाय? चला पुढील मॅचचा देखील टॉस आपण पार पाडलेला आहे. आर साऊथ मेंटेनन्स विरुद्ध टीम डेफ असा तो सामना असणार आहे. टीम डेफ या संघाने नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकत असताना आता गोलंदाजी निवडली आहे आणि विजय आहे नवीन फलंदाज. चला टीम सेंट्रल और गुड्डू भाई कैप्टन आपके लिए रिक्वेस्ट है, आपके बैट्समैन आपको रेडी रखने हैं. 30 यार्ड पार करने तक की अब राह ना देखिए प्लीज. पहिल्याच बॉलवर हलक्या हाताने खेळून करण्याचा प्रयास आणि तो देखील यशस्वी. 1 धाव मिळेल. या एका धावेनिशी धावसंख्या देखील पुढे सरकते, जाऊन पोहोचते 5 धावांवर. पहिला चौकार आपण पाहिलात आणि त्यानंतर एक कमबॅक करत असताना गणेशने देखील त्याची दावेदारी अगदी सज्ज करून दाखवली की कामाला पहिला षटक हाताळण्याकरिता आमंत्रित केलं गेलंय. ते म्हणतात ना की द वन हू हॅज अ लास्ट लाफ तोच नक्की कॉन्टेस्ट जिंकतो. जरी तो चौकार आला तरी गणेशने सांगितलं की आता शेवटचं माझ्या हाती ते सूत्र होतं आणि मी ते पूर्ण देखील केले. यावेळेला गॅपमध्ये कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. बॉल अगदी चिरत चाललाय गवताला, पण त्या ठिकाणी आलाय क्षेत्ररक्षक. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्याचा आता प्रयत्न होईल का? कमरसन सांगतोय की नाही, तिसऱ्याची मला गरज नाहीये कारण या 2 धावा आता आल्या आहेत आणि मला माहिती आहे की लक्ष माफक आहे आणि जास्तीची घाई करून आता चालणार नाहीये कारण गुड्डूला आपण गमावलाय. संघाचा एक महत्वाचा मोरा टिपताना आता यश मिळालंय गणेशला आणि म्हणूनच अगदी सावध पवित्र आपण पाहतोय मैदानाच्या आत. धाव संख्या आता 7 वर जाऊन पोहोचेल. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला होता, पण यावेळेला अगदी मिस टाइम होताना आपण पाहिलं तितकासा चांगला संपर्कही नव्हता. फक्त आणि फक्त आता डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल पॉवर प्लेचे षटक अगदी रोखून ठेवलंय, बांधून ठेवलंय गणेश यांनी. जरी तो चौकार आला असला तरी त्यानंतर चांगलीच गोलंदाजी राहिली आहे गणेशची. यावेळेला पुन्हा एकदा दाखवते केलंय काम आणि शेवटच्या क्षणी बॉलने अगदी चिडवलंय क्षेत्ररक्षकाला आणि काटा बदलत असताना निघून गेलाय अगदी सीमारेखा पार. चौकार येतोय. षटक क्रमांक 1चा खेळ झालाय पूर्ण
आणि एका षटका अखेरीस धाव संख्या ट्रिपल नेल्सन फिगर आपण पाहतोय 11, एक गडी बाद, 1-1 फॉर द लॉस ऑफ 1. चला चला लगेच नवीन गोलंदाज इन्व्हाइट करायचा आहे. आपला वेळ झालेली आहे 2:42 आणि यानंतर सुद्धा आपल्याला अजून 3 महत्त्वाचे सामने खेळून काढायचे आहेत आणि त्याचकरिता ही सूचना आहे, ही विनंती आहे, या नम्रतेची विनंती आयोजकांमार्फत मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे की जास्त वेळ न घेता आपण जास्तीत जास्त सामने पूर्ण करायचे आहेत, जेणेकरून ही स्पर्धा यावर्षी सुद्धा सर्वांच्या लक्षातच राहील. कारण गेले 4 वर्ष ही स्पर्धा अगदी बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच एक चांगली पर्वणी आहे. कामाच्या स्ट्रेसमधून थोडंसं बाहेर निघत असताना क्रिकेटचा खेळ खेळणारी संधी आणि यावेळेला अगदी वेकंट एरिया होता, अगदी फेकूनच दिलंय सीमारेखाच्या पार. धावा मिळतील, षटकार हा येतोय आर दक्षिण चषक, 6 धावा, बिग हिट सिक्सर. या मॅचला जणू काय आता विजयाला लवकरच संपवायचं आहे, त्याचप्रमाणे आता प्रयत्न देखील चालू आहेत मैदानाच्या आत. किशोरवर नक्कीच तुटून पडलाय. पहिल्याच बॉलवर त्यांनी पाहिलं की ही धावा जमा करण्याची एक नामी गिनामी संधी आहे माझ्याकडे आणि म्हणूनच जास्त वेळ न दौडता लगेचच या बॉलला फेकून दिलाय. षटकार मिळालाय. यावेळेला देखील फुल टॉस, पण यावेळेला ती संधी हुकलेली आहे. कर्णधाराच्या हातात तो बॉल गेलाय आणि फिल्डिंग देखील चांगलीच झाली आहे, पण एक धाव घेण्यापासून रोखू शकणार नाहीये. धाव संख्या 17, 18 धावा, 1.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 22 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 22 मध्ये 15 करायचे आहेत. मॅच अजूनही संपलेली नाहीये. विकेट घ्यावे लागतील, डॉट बॉल घ्यावे लागतील, पण त्याआधी चढवलेला हा प्रहार गॅप मध्ये आहे आणि हा देखील होईल फरार. धावा मिळतील 4, हा येतोय अजून एक चौकार. धाव संख्या 11 आता हवी आहे. या वेळेला चांगला बॉल, खूप जास्त जागा बनवत खेळत असताना प्रयास केला होता पण संपर्क झालेला नाहीये आणि आता 11 धावा अजूनही करायचे आहेत. 20 बॉल 11 करायचे आहेत. डॉट बॉल, विकेट, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतं. आणि यावेळेला मॅचची कट, बॉल पुन्हा एकदा थर्डमॅनच्या दिशेने आणि आता चुकतोय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक. एकाचं रूपांतर 2 मध्ये. आता पाहावं लागेल तिसऱ्यासाठी आता निघतील का, पण त्या हा थ्रो झालाय आणि 2च धावा. आता इक्वेशन अजून काहीसं सोपं होऊन बसले फलंदाजी करणाऱ्या संघाकरिता. आता 9 धावा करायच्यात. रिक्वायर्ड धावा आता सिंगल डिजिट मध्ये येऊन ठेपल्यात. समोरची दिशा निवडली आहे. पुन्हा एकदा वेकंट एरिया आहे आणि आता चूक करणार नाहीये कमर हसन. यावेळेला सुद्धा पाठवलंय बॉलला दणदणीत, खणखणीत चौकाराकरिता 4 धावा. षटकाची देखील आता होते समाप्ती आणि षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या पाहूयात कितीवर आता जाऊन पोहोचली आहे. 28 धावा. आता 5 धावांची गरज आहे उर्वरित 18 चेंडूंमध्ये आणि यानंतर टीम मेंटेनन्स आणि टीम डेफ. कुठलाही वेळ न घेता लगेचच टीम डेफ आपण आपली गोलंदाजी सेट करायची आहे. आपला गोलंदाज निवडून ठेवायचा आहे, क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि टीम मेंटेनन्स लगेच आपले 2 आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आत पोहोचवायचे आहेत. गणेश या टीमचा अजून एक महत्वाचा खेळाडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. गणेशचा पहिलाच बॉल आणि आता चूक घडली आहे. बॉल लॉंग स्टॉपच्या रिझननी जातोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत अजूनही तो पाठलाग चालू आहे. अगदी गळाभेट झाली आहे दोन्ही क्षेत्ररक्षकांची, पण त्या तिसऱ्या पळतील का, तर नाही. आता विजयनी सांगितलंय कमर हसन तू थोडा आराम कर, मी देखील त्या धावा करतो आणि 22च्या रूपात या 2 धावा येत आहेत. म्हणजेच काय तर शेवटच्या आता 3 धावांची गरज. आयोजकांचा वेळ वाचवण्याची एक संधी आहे फलंदाजांकडे.
3 धावा तुम्हाला करायचे आहेत. 17 चेंडू आणि 3 ची गरज. तो मोठा फटका येऊन हा मॅच संपवतील का हे देखील पाहावं लागेल. आता बॉल आकाशात, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, पण पुन्हा एकदा होते चूक. एकाला 2 मध्ये करण्यात येते कन्वर्ट. 3 धावा करण्याची देखील संधी आहे, पण नाही मला वाटतंय. अजून एक धाव. चला, आयोजकांना विनंती आहे, टीम डेफ यांना आपण तयारीत राहायला सांगायचं लगेचच. आणि अशा प्रकारे ही मॅच अगदी सहज सोप्या पद्धतीने जिंकली आहे ती म्हणजे सेंट्रल या संघाने. तरी चला वळूयात आता जास्त वेळ न घेता मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. पाहूयात कोण ठरतंय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि टीम डेफ. चला लगेच क्षेत्ररक्षक जाऊन घ्या. आणि कुमारसन सर, आपण तुला आमंत्रित करते मैन ऑफ द मैच स्वीकारण्याकरिता. कुमारसन, आपको आना है मैन ऑफ द मैच का अवार्ड लेने के लिए. आपके इस बेहतरीन खेल के लिए आपको नवाजा जाएगा मैन ऑफ द मैच के अवार्ड के संग. तो आपको आना है हमारे स्टेज की ओर.